नमस्कार. सर्व स्वामी भक्तांचे माझ्या YouTube चॅनलवर खूप खूप पुन्हा मनापासून एकदा स्वागत आहे. माझं नाव आहे सेजल आणि मी आज तुमच्यासमोर खूप खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे आणि ही माहिती इतकी महत्त्वाची आहे कारण हे मला स्वतः खुद्द स्वामींनी सांगितलेली आहे. म्हणून ही खूप महत्त्वाची आहे. तर माझा व्हिडिओ पूर्ण बघा, त्याला अजिबात स्किप करू नका. आणि हा जर व्हिडिओ तुमच्या समोर येत असेल तर ही स्वामींचीच इच्छा आहे. कारण मी तुम्हाला सांगते, हा माझा अनुभव आहे. ज्यावेळेस पण मला काही प्रश्न पडायचे स्वामींच्या बद्दल किंवा कोणतेही काही संकेत असायचे, तर मला त्याची उत्तरं मिळवण्यासाठी मला ह्या YouTube व्हिडिओचा खूप आधार व्हायचा. आणि बऱ्याच वेळा स्क्रोलिंग करताना माझ्यासमोर आहे ना, मला पडलेल्या प्रश्नांचे उत्तरं एखाद्या स्पेसिफिक व्हिडिओ मुळे कळून जायचे. ते स्पेसिफिक व्हिडिओ माझ्यासमोर बरोबर यायचे आणि ते स्वामीच करायचे, हे मला खूप चांगलं माहिती आहे. म्हणून मी सांगते आहे, की जर माझा व्हिडिओ तुमच्या समोर येत असेल तर त्याला स्किप करू नका. ही स्वामींचीच इच्छा आहे. काहीतरी तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमधून खूप महत्त्वाच्या गोष्टी कळणार असेल. तर आज मी तुम्हाला 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे, की आपल्या घरात त्या असणं फार महत्त्वाच्या आहेत. पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामींचा फोटो. तर स्वामींचा फोटो आपल्या घरात असणं का महत्त्वाचं आहे, ह्याच्यासाठी मला माझा एक स्वप्नदृष्टांत पूर्ण तुम्हाला सांगावा लागणार आहे. ॲक्चुअली स्वप्नदृष्टांत हा सांगत नाही, कारण स्वप्नदृष्टांत जर असं सांगत राहिलो आपण, तर त्याची जी त्या स्वप्नदृष्टांतामुळे जे आपल्याला ब्लेसिंग्स मिळालेले असतात, जे आशीर्वाद असतात, त्याची ना थोडीशी पॉवर कमी व्हायची शक्यता असते. म्हणून हे खरं सांगत नाही. परंतु तुम्हाला मी सांगितले, मागच्या व्हिडिओमध्येच मी सांगितले आहे, की मला स्वामींनी आज्ञा केलेली आहे, की तू हे सगळं जगाला सांग. म्हणून मी आज हे एवढं मोठं धाडस करत आहे. फक्त स्वामींची आज्ञा पाळायची आहे म्हणून मी हे एवढं धाडस करत आहे. अन्यथा मी एवढं धाडस केलं नसतं. सगळ्याचे कर्ता करविता हे फक्त स्वामी आहे आणि स्वामींची इच्छा आहे. म्हणूनच मी आज तुमच्या समोर उभी आहे आणि आज सगळं मी डिटेल सांगणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझा हे व्हिडिओ बनवण्याचा दुसरा कोणताही हेतू नाही. पैसा, प्रसिद्धी हा कोणताही हेतू नाही आहे. माझा फक्त हेतू एकच आहे, की मला स्वामींचा प्रचार-प्रसार करायचा आहे आणि त्यांची आज्ञा पाळायची आहे. त्यांनी जी आज्ञा दिली आहे ती अगदी मनोभावे मला प्रामाणिकपणे पूर्ण करायची आहे. आणि मी ह्याच्यासाठी YouTube चॅनल ओपन केलं आहे, की हा सोशल मीडियाचा खूप 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 मोठा आणि खूप छान प्रभावी प्लॅटफॉर्म आहे, की ज्याच्यामुळे मी माझं सगळे अनुभव आहेत ते छान शेअर करू शकते. मी सुद्धा YouTubeवरून खूप काही छान शिकलेली आहे. भरपूर मला मदत होती YouTube चॅनलची आणि म्हणून मी हा चॅनल किंवा हा प्लॅटफॉर्म चूज केलेला आहे स्वामी सेवा करण्यासाठी. तर तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर सामील व्हा आणि स्वामी सेवा म्हणून माझे जे व्हिडिओज आहेत, माहितीपूर्वक व्हिडिओ, ते अगदी नक्की शेअर करा. तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. आज मी तुम्हाला महत्त्वाच्या 2 गोष्टी सांगणार आहे. त्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामींचा फोटो. तर स्वामींचा फोटो असणं का महत्त्वाचं आहे? तर हे मी सांगते. झालं असं की मी झोपलेली असताना स्वामींनी मला स्वप्नदृष्टांत दिला आणि त्यात ते आले आणि ते मला म्हणाले, की "तुला काय बघायचे आहे आणि आम्हाला काय दाखवायचे आहे, हे तू बघ." मी रिपीट करते, "तुला काय बघायचे आहे आणि आम्हाला काय दाखवायचे आहे, हे तू बघ." आणि असं म्हणून जे माझ्या समोर स्वामी उभे होते, अगदी 1.5 फुटावर स्वामी माझ्यासमोर उभे होते. त्यांनी अशीच लाल टोपी घातलेली होती. अजानुबाहू पूर्ण रूपात ते माझ्यासमोर अगदी उभे होते आणि असं म्हणून स्वामींनी स्वतःला एका तेजोमय गोळ्यामध्ये रूपांतरित करून घेतले. म्हणजे तेजोमय गोळा म्हणजे जसं एखादा सूर्य असावा, असा एवढा मोठा तेजोमय गोळा माझ्यासमोर अगदी निर्माण झाला. आणि जसं आपण बघा सीरियलमध्ये एखाद्या पौराणिक कथांची जेव्हा सीरियल असते त्यावेळेस आपण बघा ते ॲनिमेशन इफेक्ट दाखवतात, की देवी-देवतांचे असे तेजोमय गोळे आणि ते इकडून तिकडे जातात किंवा अजून काय-काय वगैरे असे इफेक्ट तुम्हाला लक्षात आलेच असेल मला काय म्हणायचं आहे. इव्हन तुमच्यासमोर पिक्चरही तयार झालेले असेल माझ्या स्वप्नांचं. तर ते अगदी तसा तेजोमय गोळा, एक सूर्यच माझ्यासमोर तयार झाला
आणि तो जो गोळा होता तो अगदी समोर भिंत होती त्याच्यावर जाऊन आदळला. आदळला आणि तिथं एक फोटो फ्रेम तयार झाली. एक स्वामींचं मोठं कटआउट तयार झालं आणि मला जाग आली. त्यावेळेस मी काय पाहिलं हे रिकॉल करत होते, की अरे स्वामी आले, स्वामींनी काय दाखवलं मला, स्वामी काय म्हटले. अक्षरशः ती जी शब्द जे होते ते मी आठवत होते आणि मी ते विसरू नये म्हणून मी माझ्या मिस्टरांच्या WhatsApp मेसेजवरती एक टेक्स्ट मेसेज म्हणून टाकला होता. तर तो टेक्स्ट मेसेज जो आहे, तो मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवण्याचा प्रयत्न करेन. हे एक प्रूफ आहे छोटंसं. कारण हे स्वप्न पडलं होतं मला 27 मे 2022 आणि आज आहे 2025. तर बघा 3 वर्ष साधारण 3-3.5 वर्ष झालेली असतील या गोष्टीला. तर त्यावेळेस मी तो टेक्स्ट मेसेज टाकून ठेवला आणि माझ्या नंतर लक्षात आलं विचार केल्यावर त्या दिवशी, की स्वामींना मला नक्की काय दाखवायचं होतं, त्यांचं काय म्हणणं होतं. तर मला त्यावेळेस लक्षात आलं, की स्वामींनी मला सांगितलं आहे, की "तू फोटो आण घरी" म्हणून. कारण माझ्याकडे तोपर्यंत फोटो नव्हता. स्वामींची फक्त हीच मूर्ती होती माझ्याकडे, जी मी अक्कलकोटहून आणली होती. ज्यावेळेस मला स्वामींनी पहिला स्वप्नदृष्टांत दिला होता, त्यावेळेस तर मी प्रेग्नंट होते. आणि त्यावेळेस माझं बाळ जे आहे ते कोरोनाच्या पिरियडमध्ये झालेलं आहे. त्यामुळे खूप म्हणजे थोडासा बिकटच काळ होता तो माझ्यासाठी. आणि नंतर ज्यावेळेस सगळं व्यवस्थित झालं त्यावेळेस मी माझ्या मिस्टरांना एकच रिक्वेस्ट केली होती, की काहीही झालं तरी मला आधी अक्कलकोटला जायचं आहे. आणि माझी खूपच इच्छा होती, मला खूप ध्यास लागला होता, की मी कधी अक्कलकोटला जाऊ म्हणून. तर मी माझ्या मिस्टरांना सांगितलं, की मला काही झालं तरी तुम्ही अक्कलकोटला अगोदर घेऊन जा. मला दुसरीकडे कुठेही जायचं नाहीये. मग आम्ही ज्यावेळेस अक्कलकोटला गेलो, त्यावेळेस कोरोना थोडासा कमी झालेला होता त्यावेळेस आणि आम्ही गेलो, दर्शन घेतलं आणि स्वामींची ही मूर्ती मी घरी घेऊन आले. त्याच्यानंतर मी फक्त स्वामींची ह्याच मूर्तीची पूजा अर्चा करत होते. पूजा अर्चा इन द सेन्स मी फक्त दिवा लावायचे स्वामींजवळ रोज सकाळ संध्याकाळ, बस बाकी काहीही करत नव्हते. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस हा स्वप्नदृष्टांत मला झाला, त्यावेळेस मग मी अगदी त्या आठवड्यामध्येच स्वामींचा हा फोटो जो आता आहे माझ्याकडे, हा फोटो घेऊन आले मी. आणि आता मूर्तीची आणि स्वामींच्या फोटोची मी अगदी मनोभावे पूजा करत असते. तर तुम्हाला आज कळालं असेल, की हा फोटो किती महत्वाचा आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर दिंडोरी प्रणित जे मठ आहे, तर तिथं सुद्धा स्वामींच्या फोटोचीच पूजा केली जाते. तिथंही स्वामींचे मोठे-मोठे फोटो असतात. तर त्याचं महत्वाचं कारण हेच आहे, की स्वामी फोटो रूपात आपल्या घरी येत असतात. त्यांचं अस्तित्व हे फोटोमध्ये जास्त आहे मूर्तीपेक्षा. त्याच्यामुळे फोटो हा स्वामींचा आपल्या घरात असलाच पाहिजे. तुमच्याकडे मूर्ती असो किंवा नसो, तुमच्याकडे फोटो असलाच पाहिजे. एक वेळेस मूर्ती नसेल तरी चालेल, पण फोटो हा असलाच पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी, की एक फोटो तर आहेच, असलाच पाहिजे. दुसरं महत्वाची म्हणजे, की तुमची स्वामींवर खूप, खूप, खूप मनापासून अपार श्रद्धा असली पाहिजे. जर ती असेल ना, तर स्वामी अगदी तुम्हाला अनुभव देतातच, अशी मला खात्री आहे. तर ह्या 2 गोष्टी तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. मला वाटतं, की तुम्हाला या व्हिडिओमधून खरंच महत्वाची काही माहिती मिळाली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल, तर कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि हा जितका जमेल तितक्या लोकांना तुम्ही शेअर करा. कारण बऱ्याच वेळा त्याची गरज असते लोकांना, की आणि हे तुम्ही एक निमित्त बना. मी जशी निमित्त आहे तशी तुम्ही सुद्धा स्वामी सेवा करा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये मी मला स्वामींनी स्वतःहून काय सेवा करून घेतलेल्या आहेत, मला गुरुमंत्र कसा मिळाला किंवा अजून बाकीचे माझे जे अनुभव आहेत ते मी शेअर करणार आहे. तर माझे व्हिडिओ नक्की, नक्की, नक्की बघा. खूप काही तुम्हाला फायदा होऊ शकतो. तर चला आता इथंच थांबते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.